चला आज जास्वंदाची रिपोर्टिंग करूया. हा आहे गावरानी जास्वंद. हा खूप जुना आहे. हे आपल्याला या पानावरून समजते, कारण आपण एखादं झाड आपण टोपल्यामध्ये किंवा एखाद्या कुंडीमध्ये लावतो तेव्हा त्याची पानं खूप जुनं होती, तेव्हा त्याचे असे पानं छोटे यायला लागतात. बघा इथं कड्यासुद्धा आलेल्या आहे. या जास्वंदानं मला अधूनमधून एक एक दोन दोन असे फुलं दिलेले आहे. हा बोन्साई तयार झालेला होता आता, म्हणजे हा छोट्याशा पॉटमध्ये होता आणि त्याच्या मुळ्या पण बघा, जसं आपण झाडांना कुंडी देतो ना तसं तो पसरण्याचं काम करत असते. बघा आता याच्यामुळे तेवढं कुंडी होती ना तेवढेच गोल गोल तयार झालेल्या होत्या. आपण माणसाचं कसं आहे, जेवढं मिळेल तेवढं कमीच पडते, तसं झाडांचं सुद्धा आहे. बघा आता इथं मी कट मारला होता आणि फक्त ह्या मुळ्या मी ह्या टोपल्यात लावल्या होत्या. त्याला एक पान नव्हतं आणि तेव्हा मला शक्यता नव्हती की हा जास्वंद, तुम्ही हे पण बघा मी काय काय करते, वरून कटिंगसुद्धा करत आहे याची. आणि मला वाटत नव्हतं की हा जास्वंद माझ्याकडे वाढेल, कारण हा गावरानी जास्वंद आहे ना खूप उपयोगाला सुद्धा येते, पूजेला सुद्धा येते. आणि असे काही झाडं आपल्या बागेमध्ये असायलाच हवे. बघा त्या मुळ्या बघायच्या खूप झाल्या. मी काय करते आता, फक्त ह्या छोट्या छोट्या मुळ्या आहे ना त्या कापून घेतल्या, मोठ्या तशाच ठेवलेल्या आहे, कारण कुंडी छोटी असल्यामुळे मुळ्यांनी खूप जास्त आकार नाही घेतला. पण जो घेतला बघा तो जशी आपण कुंडी दिली तशा पद्धतीने घेतलेला आहे. हा जास्वंद आहे ना माझा पूर्ण मिलीबग इतकी जिद्दी असतात ते, की खूप जास्त प्रमाणात जेव्हा होतात ना त्या लाल कलरच्या होतात, अशा थोड्या ब्राऊन, आणि तशा झाल्या होत्या. पूर्ण झाड खराब झालं होतं, कापून फेकणार होती, फक्त मुळ्या मी या लावल्या होत्या. आता बघा एक मोठा टब घेतला मी यावेळेस आणि त्याला होल करून घेतले, असे एखाद्या खेड्याच्या साहाय्याने गरम करून घेतलं आणि आता सविस्तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. आता बघा सर्वात खाली मी काय केलं, थोडीशी माती टाकली, कारण आपण जे काही टाकू ना याच्या भरू त्याचं लिक्विड आहे ना याला मिळेल, त्याच्यासाठी पहिले माती पसरून घेते. आता याच्यावर मी आहे ना सुकलेले पानं यावर्षी भरपूर गोळा केले, ते भरून घेते. आता बघा हे पूर्ण पानं भरल्यानंतर आहे ना याचे खूप जास्त झाले होते, म्हणून मी आता काढून घेते, कारण याच्यामध्ये मला वेगवेगळ्या गोष्टीचा उपयोग करायचा आहे की त्याचं झाडांना उत्तम असं खत तयार होणार आहे. बघा आता एवढी लेअर सुकलेल्या पाण्याची टाकली, जे काही किचन वेस्ट होतं ते टाकलं. किचन वेस्टचा संपर्क आहे ना आपण जे झाड लावतो वर त्याला डायरेक्ट आला नाही पाहिजे, त्या झाडांच्या मुळ्यात तोपर्यंत पोचेपर्यंत त्याचं खतात रूपांतर तरी झालंच पाहिजे, किंवा अर्ध खत तरी तयार झालं पाहिजे. आणि अशी जुने झाडं लावा तेव्हा भरपूर टाकू शकता तुम्ही, पण जेव्हा काही झाडं नवीन असतात, कमी वर्षाची असतात, तेव्हा मात्र उपयोग कमी करा. बघा आता मी स्वयंपाकघरातून सर्वच उचलून आणलाच, कारण माझा आता विश्वास वाढलेला आहे. ही पोळी आहे ना बघा, आता मी पोळी साईडला टाकते, कारण ह्या 2 पोळ्या घेतलेल्या आहे मी काय केलं, सुरुवातीला वरण भात भाजी पोळी सर्व माझे किचन कंपोस्ट बनवते ना त्यात टाकायची. पण आता बघा मी कोणत्या पद्धतीने टाकलं ते तुम्ही लक्षात घ्या. झाड कोणतं आहे बघा, आता डाळ मी पहिल्यांदा कुंडीमध्ये टाकत आहे. कुंडीमध्ये मी डाळ आजपर्यंत नाही टाकली, फक्त मी काय केलं, किचन वेस्ट जे खत बनवतो ना आपण त्याच्यामध्ये टाकलेले होते. पण आज बघा टाकण्याची पद्धत बघा, डाळ टाकली, त्याच्यावर सुकलेले पेपर टाकले, त्याच्यावर सुकलेले परत आता पानं टाकणार आहे भरपूर असे, म्हणजे आपलं जे काही लिक्विड आहे जे काही आहे तर ते ह्या सुकलेल्या पाण्यापर्यंत येईन, वर पोचणारच नाही ते. आणि जोपर्यंत झाड मोठं होईल तोपर्यंत त्याला खत, याचा मी तुम्हाला रिझल्ट नक्की दाखवणार आहे, कारण मला माहीत आहे. आता मी याच्या पहिल्या आहे ना एका कुंडीत सुकलेली पोळीचा वापर केला होता. का बरं केला होता, पक्ष्यांना टाकलेलीच होती ती, आणि मग पक्ष्यांनी नाही खाल्ली ना, कडक झाली ती, मी ती टाकली. आता माझं ते झाड इतकं छान झालं तर आता मला विश्वास बसला की हे खाली आपण टाकू शकतो. म्हणून तुम्ही करताना आहे ना, कोणी सांगते म्हणून नका करू, एखादा प्रयोग एखाद्या झाडावर करून बघा, आणि तो प्रयोग करताना काही गोष्टीची काळजी घ्या. एक तर तुम्ही नवीन झाड लावत असाल तर एकदम सर्वात खाली टाकू शकता, पण मी म्हणते की मग तुम्ही किचन कंपोस्ट तयार करा त्याचं. तुम्हाला जर असं अवघड वाटत असेल ना, याच्यामुळे झाडं खराब होऊ शकते. बघा आता थोडी गांडूळवालीसुद्धा माती घेतली, याच्यात गांडूळ तयार होणार आहे, पण हे माती टाकल्यामुळे अजून जास्त लवकर तयार होणार आहे. आणि या पद्धतीने आजपर्यंत कोणी तुम्हाला जास्वंद लावून नसून दाखवला कदाचित. बघा आता हा बरोबर मी माती टाकली, पहिले सुकलेली टाकली, मग ती टाकली, आणि आता आपलं जास्वंदाचं झाड ठेवलं. आता याच्यावर मी थोडीशी माती टाकून घेते साईडला, आणि थोडीशी राख होती तर राखही टाकली. नेहमी अवेलेबल नसते, पण आता काय होऊन राहिलं, माझ्याकडे जे पाहिजे ते मला भेटून राहिलं, कारण हे निसर्गावरचं प्रेमच असेल कदाचित. सुकलेलं पानं मिळतात, राख मिळते, सर्व आजूबाजून मी सांगून ठेवलं ना, थोडं थोडं मला मिळत राहते. बघा आता इथे मुळ्यांजवळ तुम्ही माती लावा आणि मुळ्याबरोबर दाबा, कोणतंही झाड लावा तेव्हा. आणि बघा साईडला परत मी सुकलेलं पानं टाकते. अशा पद्धतीने कमीत कमी आपल्या टोपल्यामधली जी माती निघाली ना त्याच्यापेक्षा कमी मातीत एवढे मोठे टोपलं भरणं झालं आहे. बघा तुम्ही कसं भरलेलं आहे. फक्त तुम्ही जे काही वरण भात भाजी पोळी वापराल ना त्याचा उपयोग कसा करायचा हे मी सांगितलेलं आहे.
तसाच करा, नाही तर तुमची झाडं खराब होईल. तुम्ही जर वेगळ्या पद्धतीने कराल किंवा झाडांच्या संपर्कात आहे किंवा मी 1-2 पोळी टाकू शकतो असं म्हटलं ते साईडला, तुम्ही परत 1 टोपलीभर पोळी टाकतो म्हटलं झाड खराब होणारच आहे ना. अशा पद्धतीने हे बघा आधी लावलेलं जास्वंद आहे माझं. याचे पण पानं बारीक झाले. हे पण खूप जुनं आहे, पण याची व्हिडिओ डिलीट झालेला आहे भरताना, म्हणून आज मी स्पेशल व्हिडिओ बनवला. आता हे शेडमध्ये ठेवते आणि एप्सम सॉल्ट टाकून याला भरपूर असं पाणी देते. धन्यवाद. तुम्हाला कशी वाटली ही पद्धत नक्की सांगा.